हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. मी प्राध्यापक विजय जाधव, श्रीजी क्लासचा ऑनर. आज मी तुम्हाला 12वीचं कंटिन्युटी हे चॅप्टर शिकवणार आहे. CETसाठी हे चॅप्टर 4 मार्कांसाठी विचारलं जातं, म्हणजे 2 क्वेश्चन याच्यातून फिक्स असतात. कंटिन्युटी सुरू करण्याआधी आपण त्याचे फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले बघू. बघा, लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 असेल, साइन x अपॉन x असेल तर 1 असतो. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे साइन इथं जे पण असेल ते जर खाली असेल, फक्त त्याच्यामध्ये x असायला पाहिजे, तर इथं आन्सर येईल 1. समजा लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 असेल, साइन ax आहे. a म्हणजे काय, कोणतीही संख्या जर असेल आणि खाली जर x असेल, हा नंबर जर इथं जर नसेल तर बिंदास येईल. आता हे कसं होतं, हा ax आहे ना, मग a ने इथं मी डिवाइड करेल, a ने इथं मल्टिप्लाय करेल, म्हणजे साइन ax अपॉन ax साठी 1 येईल, 1 इंटू a, म्हणून डायरेक्ट लिहिणार तुम्ही a. हे शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो मी. साइन नंतर इकडं एखादा नंबर आणि x दिसला आणि तोच x जर खाली असेल, हा नंबर नसला तरी पण चालेल, तर बिंदास तुम्ही काय लिहिणार a. टॅन x अपॉन x साठी 1 फॉर्म्युला असतो, तर टॅन ax अपॉन x साठी काय a लिहा बिंदास. e⁻x मायनस 1 अपॉन x असेल इक्वल टू 1 असेल, तर e⁻ax मायनस 1 अपॉन x असेल तर इथं बिंदास a लिहा. कारण की इथं a असेल तर इथं डिवाइड, इथं a करेल, इथं मल्टिप्लाय a करेल, याच्यासाठी येईल 1 इंटू a. मग मी डायरेक्ट a लिहू शकतो. a⁻x मायनस 1 अपॉन x साठी लॉग ऑफ a लिहा. ठीक आहे. समजा a⁻px असेल, x ला लागून एखादा नंबर असेल तर लॉग ऑफ a लिहिणार आणि x चा कोएफिशियंट इथे लिहून टाकायचा बिंदास. एक तर इकडे लिहा किंवा तिकडे लिहा, काही फरक पडत नाही. लॉग ऑफ 1 प्लस x असेल, अपॉन जर x असेल तर इथं 1 लिहा. हे जे असेल तेच पहिले इथं. समजा इथं जर a असेल x ला इंटूला, तर इंटूला a जर असेल तर इथं बिंदास a लिहा, काहीच बघू नका. ठीक आहे. नंतर 1 प्लस x, इथं 1 असेल, इथं प्लस किंवा मायनस, आणि याचा रेसिप्रोकल जर इथं असेल तर e येतो, आन्सर काय e. इथं प्लस मायनस असेल, इथं 1 असेल, आणि a अपॉन x जर असेल तर याचा रेसिप्रोकल म्हणजे x अपॉन a, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, तर इथं e लिहिणार. नंतर लिमिट ऑफ x टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस x अपॉन x स्क्वेअर असेल तर इक्वल टू 1 अपॉन 2 लिहा. जेव्हा रेग्युलर मी तुम्हाला शिकवलं होतं तेव्हा हे सगळे एक्झाम्पल, आपण बरेचसे एक्झाम्पल हे आपण प्रूव्ह पण केलं होतं. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगितलं होतं. आता आपण CETसाठी बघतो म्हणून मी हे शॉर्टकट फॉर्म्युले लिहून देत आहे. नंतर 1 मायनस कॉस ax असेल, समजा इथं 1 होता, इथं जर समजा ax असेल, समजा 2 4 5 काही असू द्या, अपॉन x स्क्वेअर असेल तर याचा स्क्वेअर करा, अपॉनला 2 करा. समजा 4 असेल तर 4चा स्क्वेअर किती येईल, 16, अपॉन 2 किती, 8 असं. नंतर समजा लिमिट ऑफ x टेंड्स टू 0, वरती काहीतरी टर्म आहे x वाली, खाली पण x वाली काहीतरी टर्म आहे. तुम्ही जर याच्यात जर पहिले जर x पुट केला, जर x पुट केला, वरती पण मिळाला 0 आणि खाली पण मिळाला 0, 0 अपॉन 0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी जर असेल तर तुम्ही याला एल हॉस्पिटलचा रूल वापरू शकता. एल हॉस्पिटल रूल का म्हणतो की वरच्याचा घ्या डेरिव्हेटिव्ह वरती लिहा, खालच्याचा घ्या डेरिव्हेटिव्ह खाली लिहा, नंतर मग हे डेरिव्हेटिव्ह काढून दिल्यानंतर इथं x टेंड्स टू जो पण असेल तो इथं टाकून द्यायचा आणि आन्सर काढा. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे हे बेसिक फॉर्म्युले होते. हे फॉर्म्युले माहिती जर असले तर तुम्हाला कंटिन्युटी हे सोपं जाईल. तर आता बघूया आपण आता एक्झाम्पल्स. If function of x equal to e⁻kx minus 1 ब्रॅकेटचा पॉवर 2 इंटू साइन x अपॉन x क्यूब, x इज नॉट इक्वल टू 0 आणि इथं 4, x इक्वल टू 0, म्हणजे फंक्शन ऑफ x हे x इज नॉट इक्वल टू 0 साठी आणि फंक्शन ऑफ x इक्वल टू 4 जेव्हा x का असेल 0. त्यांनी असं म्हटलं आहे इज कंटिन्युअस, फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x बरोबर किती 0. तर त्यांनी म्हटलं आहे देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची किंमत विचारलेली आहे. इथं पहिला ऑप्शन दिला त्यांनी 2, दुसरा ऑप्शन दिला आहे -2,
तिसरा ऑप्शन दिला आहे +-2 आणि चौथा ऑप्शन दिला आहे 3. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असं एक्झाम्पल दिलं आहे. जे दिलं असेल ते आपण घेतलं. मग नीट लक्ष घ्या बरं का. जेव्हा फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू अमुक अमुक काहीतरी दिलं असेल, एक्स इज नॉट इक्वल टू 0, आणि दुसरं दिलं असेल फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू काहीतरी नंबर दिला असेल किंवा इथं के दिलं असेल, जे बी दिलं असेल ते एक्स इक्वल टू 0 असं जर असेल, तर ही जी पण टर्म असेल बिंदास लिहायचा. लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू 0, ही जी पण टर्म असेल वरची ती लिहायची. e⁻kx -1 ब्रॅकेटचा पावर 2 इंटू साइन ऑफ एक्स अपॉन x3 हे इक्वल टू हे घेऊन टाकायचं. कोणतं हे? केव्हा फंक्शन जर कंटिन्युअस असेल, एक्स इक्वल टू 0 असेल तर, आणि 90% एक्झाम्पल हे कंटिन्युअसच असतं विचारलेलं एक्झाम्पल. मग असं केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या स्टेपला आता मी लिमिट पुन्हा लिहिणार नाही. आता e⁻kx -1, आता याची पॉवर किती आहे? 2. मग हा x³ आहे ना, 2 पॉवरवाला इथे घ्या. 3 पॉवर होती, 2 पॉवर इथं. आता 1 पॉवर येणार मी याच्या खाली. साइन एक्सच्या खाली कसली गरज असते? एक्सची. इथं स्क्वेअर होता म्हणून हा स्क्वेअर. ओके मित्रांनो, दोघी जर स्क्वेअर असेल तर मी याला एकचदा स्क्वेअर लिहू शकतो. असं काय लिहू शकतो? असं लिहू शकतो ना. इथे किती आला? 4. ओके आता तुम्हाला मी बोललोय, आताच आपण लिहिला मागे फॉर्म्युला e⁻ax -1 x असेल तर इथं हा जो पण असतो तो असतो आन्सर. म्हणजे याच्यासाठी काय घेणार? मी के घेणार बिंदास. इथं लिमिट घ्यायचं असेल तर लिहा, नाही दिलं ते पण चालेल. आपल्याला हे सॉल्व करून कोणाला दाखवायचं नाही आहे, म्हणून हे स्टेप तुम्ही जेवढे कमी करणार तेवढा. हा के आहे ना, त्याचा हा स्क्वेअर का बरं आला? के का बरं आला? इथं लिमिट e⁻kx -1 x असेल तर एक्सचा कोएफिशियंट बिंदास दिल्या, हा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, आणि साइन एक्स अपॉन एक्स मी त्याला 1 लिहिण्याची गरज नाही. इक्वल टू आला 4. म्हणजे के साठी काय मग तुमचा +-2. हा स्क्वेअर आहे, 4 पण का स्क्वेअर आहे? 4 पण स्क्वेअर आहे, 2चा पण किंवा +2चा किंवा -2चा. ऑप्शन येईल तुमचा सी. अशा प्रकारे हे तुमचं एक्झाम्पल होतं. ठीक, पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल असं आहे मित्रांनो. if function of x equal to 20 raised to x plus 3 raised to x minus 6 raised to x minus 10 raised to x upon 1 minus cos 8x आणि k upon 16 into log of 10 upon 3 into log of 2 is continuous at x equal to 0, then k ची किंमत विचारलेली आहे. इथं जे ऑप्शन दिलं आहे, ऑप्शन इथे लिहितो मी. पहिलं ऑप्शन आहे साइन स्क्वेअर 30, दुसरं ऑप्शन आहे 3 raised to log of 1/2 to base 3, तीसरा ऑप्शन आहे क्यूब रूट ऑफ 1 upon 4, आणि चौथं ऑप्शन आहे log of 2 to base 2 upon 3. थोडंसं क्रिटिकल एक्झाम्पल आहे, 2013ला विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे बघा. मग विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू अमुक अमुक x इज नॉट इक्वल टू 0 आणि फंक्शन ऑफ x इक्वल टू टमुक ॲट x इक्वल टू 0 असं दिलं असेल, तुम्हाला मी आधीच बोललो काय करायचं? लिमिट घ्यायचं आणि फंक्शन काय दिलं आहे? कंटिन्युअस. x टेंड्स टू 0, 20 raised to x. थोडंसं लॉजिक वापरा. 10 आहे ना, 10च्या जवळ घ्या, हा 20च्या जवळ घ्या 10, -10 raised to x याच्या जवळ घ्या, नंतर -6 raised to x प्लस 3 raised to x. मी असं केलं बरं का. पहिले काय केलं मी? काही नाही केलं, फक्त ॲडजस्टमेंट केली. आता 1 - cos समथिंग x असेल, काय बोललो मी तुम्हाला? 1 - cos समथिंग x असेल तर याच्या अपॉनला x² यालाच पाहिजे. आहे का तो x² नाही, मग मी इथंच घेऊन टाकला x² अपॉनला. याच्या अपॉनला पण घेईन आणि वरती सुद्धा मी याच्या अपॉनला लिहिणार x². ओके,
मग असं घेतल्यानंतर नंतर याच्या इक्वल टू मी काय बोललो तुम्हाला, हे घ्यायचं कोणतं, हे वाला k/16 इंटू लॉग ऑफ 10/3 इंटू लॉग ऑफ 2. आता हे मी पुन्हा लिहिणार नाही, जेव्हा गरज लागेल तेव्हा मी इथं लिहिणार. आता मित्रांनो पुढच्या स्टेपला मी काय बोललो तुम्हाला, 1 मायनस कॉस समथिंग x/x² जर असेल, ऐका बरं का मी काय बोलतो ते ऐका. मी तुम्हाला असं म्हणतो आहे की 1 मायनस समथिंग x असेल, मायनस सगळं बरं का, आणि खाली जर x² असेल तर या हा काय आहे तुमचा 8चा करा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर झाला 64/2 करा, म्हणजे a²/2 करतो ना, 64/2 की त्याला 32 आला इथं, त्याला 32 कळलं, 32 कसं आलं, ठीक आहे. आता हा 20 ना, 20 म्हणजे काय, 10 × 2 याचा पॉवर x, याचा पॉवर x मायनस 10⁻⁴ 6 म्हणजे काय 3 × 2 याचा पॉवर x, याचा पॉवर x प्लस हा 3⁻x ॲज इट इज. ओके, आणि अपॉनला हा x², तो x² तुम्ही इथे लिहिला तरी सुद्धा चालतो, तो डिवाइड आहे ना, तो याला ऑब्विसली काय असेल, याला मल्टिप्लाय असेल. मग मित्रांनो हा 32 इकडे आहे, त्याला मी तिकडे पाडून देतो, याला आत्ताच पाडून देतो मी, हा 32 इकडं पाडला तिकडं, इकडे डिवाइड, इकडे काय होतं मल्टिप्लाय, 16 × 16 16 × 32 असं म्हणजे हा 32 इकडे डिवाइड होता, तो तिकडे गेला काय होतं मल्टिप्लाय होतो. ओके, 16 × 16 16 × 32. मग असं आल्यानंतर मित्रांनो पहा, इथं 10⁻x कॉमन काढला मी, इथं उरला किती 2⁻x मायनस इथं 1 उरला या दोघांमधून बरं का, इथून मायनस 3⁻x कॉमन काढला, इथं उरला किती 2⁻x, हा प्लस 3⁻x मायनस दिला ना, इथं 2⁻x, इथं प्लसचा काय मायनस बाहेर काढल्यामुळे इथं काय उरला 1, त्यावर हा बाहेर गेला आपण हा x². मग हा जो x² आहे तुम्ही इथे लिहिणार असाल, मग नीट वापर करा. आता इथून पुन्हा 2⁻x - 1 हे मी कॉमन काढेल ना, हे सेम दिसतं बघ, एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 10⁻x मायनस 3⁻x. आता हा x² ना, हा x² असं स्प्लिट करा, मल्टिप्लाय जर असेल, दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय असेल ते 1x याच्या खाली 1x त्याच्या खाली, इथं काय उरला तुमचा 2 × k लॉग ऑफ 10/3 इंटू लॉग ऑफ 2. ओके मित्रांनो, इथं लिमिट आहे बरं का, इथं लिमिट नाही मी लावलं तरी पण चालेल, लावून दिलं तरी पण चालेल, काही फरक पडत नाही आपल्याला, हे कोणाला लिमिट लावलेलं दाखवायचं नाही आहे, पण लिमिट आहे असं आपण कन्सिडर करून घेतलं. ओके, आता नीट पहा बरं का, आता याच्यासाठी काही लॉग 2 येऊन जाईल, परंतु यांच्यासाठी येणार का अजून नाही, अजून यांच्यासाठी फॉर्म्युला बनत नाही. मग आणखी मी एक स्टेप करतो, कसं 2⁻x - 1/x इंटू 10⁻x - 1 केला मी, याच्यानंतर मी बिंदास -1 घेतला, होता का तो -1 नाही घेतला मी, आता -1 केला, याच्यानंतर +1 करेल मी, प्लस असेल तर नंतर -1 घ्या, मायनस असेल तर नंतर +1 घ्या, म्हणजे ज्या टर्मच्या पॉवरला x असेल ती जर मायनस असेल तिच्यानंतर ऑलवेज प्लस दिसला पाहिजे 1, आणि प्लस असेल तर -1 घ्यायचं, म्हणजे -1 +1 डिशून काही फरक पडला का नाही. मग याला मी पुढच्या स्टेपला न करता आता केलं असतं तरी पण चाललं असतं, तुम्ही म्हणणार तर पुढच्या स्टेपला करू, पुढच्या स्टेपला काय करणार मग मी, आता पुढच्या स्टेपला मी असं करणार की तर लॉग याच्यासाठी काही लॉग 2 इंटू इथं 10⁻x - 1 याला पण देणार मी, ही टर्म याच्या खाली पण येईल, इथं मायनस मी बाहेर काढेल, ठीक आहे, म्हणजे 10⁻x - 1/x मायनस, एक काम करतो मी थोडे वरचं पुसतो आणि हे मी वरती लिहितो. बघा हा लॉग 2 येईल याच्यासाठी नो प्रॉब्लेम, लॉग 2 इथं 10⁻x - 1 ब्रॅकेटमध्ये घेतला, इथं मी मायनस बाहेर काढला, 3⁻x - 1 बाहेर मायनस घेतल्याने हा प्लसवाला काय मायनस अपॉनला x इथं पण, अपॉनला x इथं पण, दोघीकडं कावर x आलं, कारण की इथं मायनस काढलं ना, हे मायनस असेल तर हा x दोघीकडे जातो. नंतर इथं काय 2 इंटू k इंटू लॉग 10/3 इंटू लॉग ऑफ 2, लॉग 2 काय होईल डिशून होऊन जाईल, ठीक आहे. मग इथं काय याच्यासाठी लॉग ऑफ 10 मायनस लॉग ऑफ किती हा 3, 2 इंटू k इंटू लॉग ऑफ 10/3
ओके मित्रांनो, मायनस जर असेल तर हे आपण हे घेतो आपण. आता log 10/3 log 10/3 पुन्हा काय झाला, कॅन्सल झाला. आता हे कॅन्सल झाल्यावरती मी पुढे काय करेन, इथे किती उरला 1, हा 2 तिकडचा इकडे डिवाइड होईल, इथं उरला किती k, म्हणजे k ची व्हॅल्यू आली 1/2. आता हे इथं मॅच करताय का कुठं, नाही, नीट बघणार तुम्ही. तर हे म्हणजे काय, 3 च्या पॉवरला लॉग ऑफ समथिंग टू बेस 3, म्हणजे याच्या पॉवरला लॉग आणि लॉगच्या बेसला हीच टर्म, हे जर तुम्ही सेम असेल तर एवढं आन्सर येतं. म्हणजे इथं काय लिहू शकतो तुम्ही, या 1/2 ला काय लिहू शकता तुम्ही, 3 log ऑफ 1/2 टू बेस 3, हे असेल तुमचं फायनल आन्सर. तुम्हाला एक लॉगरिथमची प्रॉपर्टी माहित नसेल तर माहित करून देतो मी, a log ऑफ x(n) टू बेस a जर असेल तर x(n) असं आन्सर असतं. म्हणजे a च्या पॉवरला लॉग आणि ज्याच्या पॉवरला लॉग असते त्याच लॉगच्या बेसला हेच असेल समजा, तर हे जे पण असतं ना ते आन्सर असतं. इथं पण तेच होईल ना, हे सेम आहे, हे याला 1/2 असतं. ठीक आहे, ऑप्शन काही बी ऑप्शन आहे. अशा प्रकारे तुमचं हे एक्झाम्पल होतं. पुढचं एक्झाम्पल, थोडंसं मोठं होतंय. example, if function of x equal to log of x upon x minus 1, x is not equal to 1 and x equal to 1, is continuous at x equal to 1, then k equal to how much. ऑप्शन आहे E, दुसरा ऑप्शन आहे 1, -1 आणि डी ऑप्शन आहे 0. मित्रांनो असा एक्झाम्पल दिला आहे. मग पुन्हा आपलं हे फंक्शन कंटिन्युअस आहे केव्हा x इक्वल किती असताना 1 असताना, नीट लक्षात घ्या बरं का. म्हणजे मी लिमिट ऑफ x टेंड्स टू 1 घेणार. 1 का बरं, इथं 1 दिला म्हणून, इथं 0 दिलाय का नाही. मग लॉग ऑफ x अपॉन x मायनस 1 इक्वल टू काय घेणार, मी k घेणार. काय घेतलं, मी k घेतलं. नीट बघा बरं का, हे बरोबर हे घेणार मी, इथं हे घेतलं. मग असं घेतल्यानंतर मित्रांनो आता याच्यासाठी समजा जर तुम्ही हे इथं ठेवलं, एक किंमत इथं ठेवली तुम्ही, कोणती ही किंमत इथं ठेवली, तर मग इथं लॉग 1 किती येईल, 0 येईल. इथं 1 ठेवला, 1 - 1 किती येईल, 0 येईल असेल ना. म्हणजे हे पण 0, कारण की याचा पुढं काहीच करू शकत नाही आपण. log x अपॉन x - 1 साठी कोणताच फॉर्म्युला नाही. मग असं जर असेल तर 0/0 येतं नाही, आणि 0/0 जर असेल तर आपण काय वापरणार, एल हॉस्पिटल रूल. मी आता तुम्हाला 15 नंबरच्या इथे सांगितलं होतं एल हॉस्पिटल रूल कुठं वापरतो, बाय युझिंग एल हॉस्पिटल रूल. आता एल हॉस्पिटल रूल काय म्हणतो की याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावरती, log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x, या x चा डेरिव्हेटिव्ह काय 1, या एकाचा 0 लिहिण्याची गरज नाही. पुन्हा हा लिमिट ऑफ x टेंड्स टू जे पण असेल ते द्या, इक्वल टू हा k. आता याचा डेरिव्हेटिव्ह इथं, याचा डेरिव्हेटिव्ह इथं, आता जिथं x असेल तिथे हे ठेवून द्या, म्हणजे 1/1/1 इक्वल टू k, म्हणजे k किती आला तुमचा 1. हे तुमचं फायनल आन्सर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. ठीक आहे, हे एक्झाम्पल 2दा विचारलं गेलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल,
if function of x equal to 1 minus cos of 4x upon x square, x is less than 0, नंतर इथं a x equal to 0 आणि रूट x अपॉन रूट 16 मायनस x मायनस रूट x मायनस 4 असं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हटलं आहे इफ फंक्शन ऑफ x इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 0, तर म्हणतोय तो देन a इक्वल टू किती. इथं ऑप्शन आहे मित्रांनो 5, दुसरा ऑप्शन आहे 6, तिसरा ऑप्शन आहे 7 आणि चौथा ऑप्शन आहे 8. ओके, नीट बघा बरं ना. हे पहा त्यांनी असं म्हटलं आहे की लिमिट ऑफ फंक्शन ऑफ x 1 मायनस कॉस 4x अपॉन x पर आणि हे x इक्वल 0 असताना हे. ओके, नीट पहा आपल्याला काय विचारलं आहे. मी तुम्हाला काय बोललो फंक्शन काय आहे कंटिन्युअस आहे ॲट x बरोबर 0. मग मी काय घेणार हे घेणार जे पण असेल ते लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 1 मायनस कॉस ऑफ 4x. x टेंड्स टू 0 का बरं घेतला मी इथं x इक्वल 0 दिला मी. ओके, इक्वल टू काय घेणार मी हा हे घेणार घेतलं हे दोन घेतले आधी. मग मित्रांनो तुम्हाला मी बोललो आहे 1 मायनस 4x अपॉन x स्क्वेअर 1 मायनस 4x अपॉन x स्क्वेअर जर असेल मी तुम्हाला काय बोललो आहे हा जो पण असेल त्याचा करा स्क्वेअर आणि अपॉनला करा 2 इक्वल टू a. 4चा स्क्वेअर 16, 16 अपॉन 2 किती त्याला 8, a ची किंमत आली 8. तर हे एक्झाम्पल IIT ला विचारलं गेलं होतं. कुठे विचारलं गेलं हे एक्झाम्पल IIT ला विचारलं गेलं होतं. ओके, असं असेल आन्सर. हे पुढं करण्याची गरज नाही, इथं येऊन गेला आपला आला 8. ठीक आहे, पुढं जायची गरज नाही. नेक्स्ट if function of x equal to log of 1 plus 2ax minus log of 1 minus bx upon x, x is not equal to 0. इथे दिला आहे k x equal to 0. ओके, त्यांनी पुढे असं म्हटलं आहे फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 0 देन k किती b प्लस a b मायनस 2a 2a मायनस b आणि 2b प्लस 2a प्लस b. 2012चा MSCET 2012चा एक्झाम्पल आहे मित्रांनो. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर फंक्शन जर हे कंटिन्युअस असेल तर हे जे पण दिलं असतं लिमिट x टेंड्स टू 0 घ्या लॉग ऑफ 1 प्लस 2ax मायनस लॉग ऑफ 1 मायनस bx अपॉन x इक्वल टू बिंदास काय की आहे ना घेऊन टाका घेतला. मग मी तुम्हाला काय बोललो पुढच्या स्टेपला काय करेल मी याला फक्त स्प्लिट करेल. इथं मायनस आहे ना हा एक्स याच्या खाली पण येईल पुढच्या स्टेपला बरं हा एक्स. पुढच्या स्टेपला म्हणजे काही काय स्टेप करायचं नसते इथे इथं केलं तिथून झाले पेन्सिल ठेवायचे फक्त सोबत हे मायनस आहे इथं. मग तुम्हाला काय बोललो मी लॉग नंतर इथं एक्सची जी पण टर्म असेल ऐका बरं का काय बोललो मी तुम्हाला लॉग ऑफ 1 प्लस समथिंग एक्स असेल खाली खाली एक्स पाहिजे ना पण असं जर असेल ती ही समथिंग जी असेल ती बिंदास घ्यायची. इथं मायनस असेल तर मायनस
नंतर एक्सचा कोएफिशियंट किती आहे मायनस बी, तो मायनस बी. मग हा मायनस मायनस काही प्लस होईल म्हणजे 2a प्लस बी असेल तुमचं फायनल आन्सर. आहे का याच्यामध्ये 2a प्लस बी. हे होगा आपका फायनल आन्सर. कसली किंमत आली ही k ची. ओके, काय शंका पुढं पुढचं एक्झाम. या सर्व ट्रिक्स आहे मित्रांनो, लक्ष द्या. कंटिन्युटी हे चॅप्टर रेग्युलरला जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा बोर वाटतं, परंतु सीईटीला शिकताना याला खूप मजा येते. 4 मार्क तुमचे फिक्स आहेत. आता इफ फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू साइन ऑफ ए प्लस 1 इंटू एक्स प्लस साइन ऑफ एक्स अपॉन एक्स, एक्स इज लेस दॅन 0, नंतर इक्वल टू सी आणि इक्वल टू हे इक्वल टू सी किंवा एक्स बरोबर 0 असताना. आणि तिसरं दिलं आहे एक्स प्लस बी एक्स एस टू 2 ब्रॅकेट एस टू हाफ मायनस एक्स एस टू हाफ अपॉन बी इंटू एक्सचा पॉवर 3/2. एक्स इज ग्रेटर दॅन 0. ओके, हा क्वेश्चन IIT JEE ला विचारला गेला आहे. ठीक आहे, पहा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, घाबरू नका. तुम्हाला काय बोललो मी, लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू 0 आणि इथं पुन्हा दिला आहे बरं का त्यांनी ऑप्शन द्यायचं विसरून गेलो मी. इथं दिला आहे कंटिन्युअस दिला आहे त्यांनी. काय म्हटलं आहे, इज कंटिन्युअस ॲट एक्स बरोबर किती 0 आणि त्यांनी म्हटलं आहे ऑप्शन दिलं आहे. ऑप्शन अशी दिला त्यांनी, ए ची व्हॅल्यू 1/2 तेव्हा बी असेल -3/2 तेव्हा सी असेल बिलॉंग्स टू आर. नंतर दुसरं व्हॅल्यू आहे ए इक्वल टू 3/2 बी असेल -2/2 आणि सी असेल सी बिलॉंग्स टू आर. तिसरं ए इक्वल टू -3/2 बी बिलॉंग्स टू आर आणि सी इक्वल टू 1/2. बी ऑप्शन असेल ए इक्वल टू -3/2 बी बिलॉंग्स टू आर आणि सी बिलॉंग्स टू 1/2. ओके, ठीक आहे. दोन ऑप्शन जवळ काय झाले, रिपीट झाले. पहा ए 1/2 बी -3/2 3/2 -2/2 बरोबर -3/2 बी आर 3/2. चौथं जे ऑप्शन आहे मित्रांनो हे ऑप्शन थोडं वेगळं आहे. नन ऑफ दीज म्हटलं त्यांनी. चौथा ऑप्शन काय म्हटलं आहे, नन ऑफ दीज. याच्यापेक्षा म्हणजे वरीलपैकी कोणतंच नाही. नन ऑफ दीज म्हणजे काय, नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये. हां, ठीक आहे. IITला विचारलं गेलं एक्झाम्पल नीट बघा. जे दिलं घेतलं असेल ते आपण घेतलं. आता हे येणार इथं मध्ये प्लस आहे ना, मग हा एक्स याच्या खाली पण आणि हा एक्स त्याच्या खाली पण. डायरेक्ट सुरुवात करून दिली मी. इक्वल टू घेणार मी हा सी, याची इक्वल टू घेणार मी सी. पहिले हे दोन्ही घेतो मी. ओके, मग ऐका बरं का. आता तुम्हाला काय बोललो मी, साइन एक्स अपॉन एक्स म्हणजे किती असतो, 1 असतो. आणि साइन एक्सचा कोएफिशियंट काय दिसतो आहे, साइन एक्सचा कोएफिशियंट जो असेल आणि खाली जर एक्स असेल साइनच्या, तर हा जो कोएफिशियंट असतो तो घेऊन टाकायचा बिंदास, काहीच करायचं नाही. इक्वल टू सी. ए 1 आणि 1 त्याला 2 म्हणजे ए प्लस 2 इक्वल टू त्याला सी. याला इक्वेशन 1 म्हणून. ठीक आहे. नाव आता मी काय करेन, हे इक्वल टू हे घेईन. काय बोललो मी, हे इक्वल टू हे घ्या किंवा हे दोघी घेतलं तरी सुद्धा चालेल. मग आता काय येणार, हे दोघी येणार. हां, लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू 0 एक्स प्लस बी. आणि तुम्ही थोडंसं पहा, आपल्याला इथं एची किंमत माहीत नाही. सी जरी मिळाला असता तरी पण आपल्याला जाऊ द्या, आपल्याला फक्त ए सी दोघी माहीत नाही ना. ठीक आहे, हे घ्या एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर चा पॉवर किती, रूट आहे ना. 1/2 म्हणजे काय, रूटमध्ये घ्या. 1/2 पॉवर म्हणजे काय, रूट मायनस हे पण कशात येईल, रूटमध्ये येईल.
कोण 1/2 पॉवर आणि हा बी ॲज इट इज. मित्रांनो, कोणत्याही टर्मचा पॉवर 3/2 असेल तर त्या टर्मला एकदा घ्यायची रूटमध्ये आणि एकदा घ्यायची बिना रूटमध्ये. ही टर्म कोणत्याही टर्मचा पॉवर 3/2 असेल तर एकदा रूटमध्ये घ्या त्या टर्मला आणि एकदा बिना रूटमध्ये घ्या, असं घेऊन टाकायचं बिंदास. मग असं केल्यानंतर मग याला मी करेल रॅशनलाइज. काय करेल मी? रॅशनलाइज. इथंच करून घेतो बरं का. रॅशनलाइज करणे म्हणजे काय? इथं प्लस घेणे, याचे लेस मल्टिप्लाय आणि याचे लेस करेल मी डिवाइड. इक्वल टू काय? हा सी आहे बरं का. हा इक्वल टू आपण हा सी घेतो ना, घेऊन टाकायचं. मग मित्रांनो, पहिली टर्म सेम, इथं मध्ये इंटू आहे बरं का. दुसरी सेम. एकात मायनस एकात प्लस असेल तर पहिल्या टर्मचा काय असतो? स्क्वेअर असतो. पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कोणती? पहिली टर्म आहे ना, स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे काय? एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर मधली टर्म मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय येतो? याचा स्क्वेअर म्हणजे किती? रूट निघून जाईल ना. हे एक्स इथं हे कसं होतं? एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा फॉर्म आहे ना 7 मधला. तेच केलं मी. पहिली टर्म सेम, दुसरी सेम. एकात प्लस एकात मायनस असेल. पहिलीचा स्क्वेअर केला तर रूट निघेल, हे उरलं. रूट निघेल, हे उरलं. झालं. हे वरचा मल्टिप्लाय झाला. ठीक आहे. आता खाली याच्यामध्ये काय? आता हे आणि हे यांच्यामध्ये आहे ना. ऐका आता पहा, हे पहा. वरती काय? आता बी इंटू एक्स रूट एक्स ॲज इट इज. मित्रांनो, हा रूट जाणार नाही, याला असं ठेवा. एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर. तुम्ही एक काम करू शकता ना, इथून तुम्ही एक्स कॉमन काढू शकता. इथून तुम्ही एक्स कॉमन काढला तरी पण चालेल इथून बरं का. म्हणजे एक्स जर कॉमन काढला तुम्ही इथून खाली बरं का, तर 1 प्लस बी एक्स असेल. एक एक्स गेला, एक एक्स उरला. प्लस हा रूट एक्स जसाच्या तसा. इक्वल टू सी आहे. हे पाय वरती लिहिलं मी, हे ॲज इट इज लिहिलं. इथं एक्स कॉमन काढला, इथं 1 बी एक्स राहिला, हा रूट एक्स. आता यांना मी असं स्प्लिट करू शकतो ना. म्हणजे रूट एक्स इंटू हे रूट एक्स पुन्हा काय निघेल? कॉमन निघेल. म्हणजे वरती हा एक्स एक्स दिसून येईल. म्हणजे बी एक्स करेल ना वरती. मी पहा मित्रांनो, बी इंटू एक्स रूट एक्स. हा रूट एक्स पुन्हा मी कॉमन जर काढला तिथे रूट एक्स येऊन जाईल. मग इथं उरला किती? रूटमध्ये 1 प्लस बी एक्स आणि प्लस काय लिहितं 1. मग रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे किती? फक्त एक्स येईल. रूट एक्स इंटू एक्स किती? एक्स. आणि हा एक्स स्क्वेअर आणि हा स्क्वेअर गेला, बी गेला. म्हणजे उरलं किती? 1 अपॉन रूटमध्ये. आता हा लिमिट असतो, असं जर डिशन झाला तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 आहे ना. हा 0 टाकून द्यायचा एक्ससाठी. काय टाकून द्यायचा? हा जो लिमिटचा आहे एक्स टेंड्स टू 0 हा टाकून द्यायचा कोणासाठी? जिथं एक्स असेल तिथं. म्हणजे हा 0 इंटू 0 0 प्लस 1 1 रूट 1 म्हणजे किती? 1 आणि 1 प्लस 1 2. म्हणजे आन्सर काय तुमचं? 1/2. म्हणजे 1/2 इक्वल टू किती? सी. म्हणजे सीची किंमत किती आली? हे कळलं का मी काय केलं ते? इथं 0 ठेवला. 0 इंटू हा बी 0 0 प्लस 1 1 रूट 1 म्हणजे किती? 1 1 प्लस 1 2 1 अपॉन रूट 2. सी 1/2 कसे दिसतं? इथं दिसतंय. इथं दिसतंय ना. इथे कुठे दिसतंय का नाही? हे दिसतं म्हणजे बिंदास एक करून टाकायचं. सीची किंमत आली की ए आणि बी ने बी काढलं तरी पण चालेल. किंवा तुम्ही जर सीची किंमत याच्यात टाकली, कशामध्ये? याच्यात इथं टाकली 1/2. हा 2 तिकडं जाईल किंवा त्याला इकडं आणा, याला तिकडं पाठवा. 1/2 मायनस 2 कितीला? -3/2 होईल ना. -3/2 झालं. आणि बी का असेल? रिअल नंबर असेल. काय बी असेल पण तो रिअल नंबर असेल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. IIT लेवलचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे. समजलं असेल मला वाटतं. कन्सेप्ट क्लिअर असतील तर एक्झाम्पल कळतात. ओके. पुढचं एक्झाम्पल दिलं मित्रांनो. हे सुद्धा एक्झाम्पल आहे 2012चं. लिमिट ऑफ एक्स टेंड्स टू 0 3x - 1 अपॉन एक्स दिलाय. आणि म्हटलं आहे त्यांनी ऑप्शन दिलाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क केला आहे. पहिला ऑप्शन आहे 2 log 2 log 3.
दुसरा ऑप्शन आहे 3 log 3, तिसरा ऑप्शन आहे log 3 आणि चौथा ऑप्शन आहे मित्रांनो नन ऑफ दीज. काय नन ऑफ दीज. आता असं दिलेलं आहे, किती स्टुपिड क्वेश्चन आहे. डायरेक्ट आन्सर येईल log 3. तुम्हाला बोललो तुम्ही फॉर्म्युला काय आपला a⁻x-1 असेल, एच्या ठिकाणी कोणाला आहे 3 आला, मी तर 3 log 3. आन्सर काय डायरेक्ट सी ऑप्शन. काहीच करायची गरज नाही. 2012चा 2 मार्कासाठी आलेला एक्झाम्पल. ठीक आहे. ठीक आहे. If function of x equal to e⁻mx-1 sin of mx upon 4x square आणि त्यांनी म्हटलं आहे फंक्शन ऑफ 0 इक्वल टू 9. नंतर म्हटलं त्यांनी इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 0, देन m इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके मित्रांनो, जे दिलं ते घेतलं. ओके. फंक्शन त्यांनी म्हटलं आहे फंक्शन ऑफ एक म्हणजे फंक्शन जे आहे हे कंटिन्युअस आहे. फंक्शन कंटिन्युअस जर असेल तर f(0) इक्वल टू लिमिट ऑफ x टेंड्स टू 0, हे जे पण दिलं असेल ते घ्यायचं असतं. e⁻mx-1 इंटू साइन ऑफ mx अपॉनला. मित्रांनो हा जो अपॉनचा 4 आहे ना, तो अपॉनचा 4 तुम्ही असा बाहेर काढला तरी पण चालेल. एक x इथं, एक x इथं, बिंदा जास्त स्टेप वाढवायचे नाही. 4 बाहेर घेतला, एक स्क्वेअर नाही, एक इथं एक इथं. तुम्हाला मी बोललो आहे e⁻mx इथं x पाहिजे, इथं x पाहिजे, इथं -1 पाहिजे. तर x चा कोएफिशियंट हा 1/4 ॲज इट इज. x चा कोएफिशियंट किती आला m, म्हणजे याच्या एवढ्यासाठी काय m. आणि इथं साइन मी तुम्हाला बोललो आहे साइन समथिंग x अपॉन x असेल तर x चा कोएफिशियंट किती आहे m, तो m इथं येईल. इथं फंक्शन ऑफ 0 किती आहे 9 आहे दिलं पाहिजे त्यांनी. फंक्शन ऑफ 0 किती आहे 9 आहे. मग मित्रांनो हा 9 इकडे आला, 4 इकडे आला, 36 होईल. हा m² येईल, म्हणजे हा प्लस मायनस काही 6. m किती येईल प्लस मायनस 6 येईल ना, कारण की हा प्लस मायनस 6चा स्क्वेअर आहे. आन्सर येईल तुमचा डी. ठीक आहे. हे पण एक्झाम्पल केव्हा तरी आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होते मित्रांनो. दुसऱ्या पार्टमध्ये आपण लेटेस्ट एक्झाम्पल घेणार आहोत 18, 17, 19, 16चे. ठीक आहे. इथं मी हे थांबतो.